नमस्कार. मातृवत्सल विंदानम अध्याय क्रमांक 13. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः चंडिकाय. अथ त्रयोदशोऽध्यायः. महिषासुरमर्दिनीचे आख्यान सांगून पूर्ण झाल्यावर श्री गुरु दत्तात्रेयांनी परशुरामास सांगितले, हे विश्वपराक्रमी मातृभक्त परशुराम, तुलाच पुढे हे आख्यान व पुढील सर्व चरित्रही विश्वासाठी प्रसारित करायचे आहे. त्यामुळे सामान्य जनांच्या दृष्टीने जे जे म्हणून तुला अनुरक्तित व अगम्य वाटेल ते तू विनासंकोच विचार. कारण तू भारतवर्षाच्या अगदी प्रत्येक कोपऱ्यामध्ये नुसता फिरलेलाच नाहीस, तर लढलेलाही आहेस व शांतीने राहिलेलाही आहेस. श्री परशुराम उवाच. अनुजवत्सल व शिष्य कृपा तत्पर श्री दत्तात्रेय, तुझी करुणा खरंच अपरंपार आहे. हे श्री गुरु, माझा प्रथम प्रश्न असा आहे की ह्या आदिमाता परमेश्वरीच्या गायत्री, महिषासुरमर्दिनी व अनसूया ह्या 3 स्तरांवरील रूपांना मिळून चंडिका हे नामाभिधान कसे प्राप्त झाले? श्री गुरु उवाच. परब्रह्म अर्थात परमेश्वर दत्तगुरूंच्या गायत्री ह्या स्पंदन शक्तीतून प्रथम स्पंद अर्थात प्रणव अर्थात ओंकार प्रकटला, तेव्हा प्रचंड मोठा स्फोट झाला व त्या प्रथम स्पंदनातून अर्थात स्फोटातून जो ध्वनी अर्थात प्रणव उत्पन्न झाला तोच परमात्मा अर्थात तुझे मूळ स्वरूप. तर त्याच स्फोटातून तुझ्या ध्वनी स्वरूपाला व्यापून उरणारा, तुझ्या ध्वनी स्वरूपाचे नित्य शुद्धत्व रक्षण करणारा व तुझ्याच मूळ प्रणव स्पंदनाचे पालन आणि पोषण करणारा, त्याच स्फोटातून तुझ्या आधी प्रकटलेला व तुझ्या अस्तित्वाभोवती अभेद कवच बनवून राहणारा शुभ्र व शुभ प्रकाश म्हणजेच अर्थात दिगंबर दत्तात्रेय. तुझ्या कार्याचे तुझ्या व जगताच्या प्रत्येक अवस्थेत दिग्दर्शन रक्षण करणे हेच माझे व परम प्रदत्त कार्य आहे. तुझा निळा सावळा दिव्य प्रकाश हा माझ्या प्रकाश लहरी व तुझ्या ध्वनी लहरी यांच्या नित्य सहचार्यातूनच प्रसारित होत असतो. माझ्या उत्पत्तीनंतर मला कार्य नेमून दिल्यावर मला प्रथम जाणीव झाली की या आदिमातेने निर्माण केलेले प्रत्यक्ष प्रकट प्रकाश व प्रत्यक्ष प्रकट ध्वनी हेच विश्वाचे बीजभाव आहेत. चंड म्हणजे अभाव, चंडी म्हणजे अभाव दूर करणारी, चंडक म्हणजे अभाव उत्पन्न करणारा अर्थात अभावाचे कारण, आणि चंडिका म्हणजेच अभाव कारण दूर करणारी. ही आदिमाता सदैव अभावाचे कारण दूर करणारी आहे, तर हिनेच उत्पन्न केलेली आल्हादिनी शक्ती हीच अभाव दूर करणारी चंडी आहे. गायत्री रूपाने ही परमेश्वरी चंडिका ज्ञानाचा अभाव करणारे कारण म्हणजेच आवरण अर्थात सत्याचे झाकलेपण दूर करते व त्यासाठी वेदमाता अर्थात ज्ञानमाता बनते. तर आल्हादिनी चंडी अज्ञान दूर करण्यासाठी सरस्वती अर्थात ज्ञानदायिनी भक्तमाता बनते. महिषासुरमर्दिनी रूपाने ही परमेश्वरी चंडिका अशुभाचा अभाव करणारे कारण म्हणजेच दुर्मल अर्थात पावित्र्याचा संकोच, पावित्र्याची बंदित अवस्था दूर करते. तर त्यासाठी रणमाता अर्थात अपत्य संरक्षक आक्रमक माता बनते. तर आल्हादिनी अशुभ दूर करण्यासाठी पर्ववती पार्वती काली अर्थात शौर्य व पराक्रमदायिनी भक्तमाता बनते. अनसूया रूपाने ही परमेश्वरी चंडिका भक्तीचा व श्रद्धेचा अभाव करणारे कारण म्हणजेच विकल्प आणि विक्षेप अर्थात नीतिशून्य स्वार्थी वृत्ती दूर करते व त्यासाठी अपत्यावर उचित संस्कार करणारी वत्सल माता बनते. तर आल्हादिनी अभक्ती आणि अश्रद्धा दूर करण्यासाठी लक्ष्मी, कमला, जानकी व राधा अर्थात श्रद्धा आणि धैर्यदायिनी भक्तमाता बनते. हे परशुराम, अशा रीतीने ह्या परमेश्वरीचे कार्य 3ही स्तरांवर अगदी आरंभापासून सदैव अभावाचे कारण दूर करणारेच असल्याने जाणून मीच आपल्या ह्या आदिमातेस माता चंडिका हे नाव दिले.
शेवटी मातेचे मातृत्व अपत्यामुळेच असते नाही काय? व म्हणूनच ह्या तिने वात्सल्याने तिला हाक मारण्याच्या मला दिलेल्या अधिकाराचा व स्वातंत्र्याचा वापर करून मी तिला चंडिका ह्या नामानेच सदैव हाक मारलेली आहे व माझे अनुकरण करून तूही. श्री परशुराम उवाच. आई चंडिकेचा विजय असो. हे श्री गुरु, आपण माता महिषासुरमर्दिनीचे आख्यान सांगताना महिषासुराच्या 14 सेनापतींचे व 15व्या सर्वोच्च सहकार्याचे एवढे सखोल विवरण का बरे केले? श्री गुरु उवाच. वत्स, मी तुला महिषासुराची जन्मकथा सांगताना 7व्या अध्यायामध्ये सांगितले होते की महिषासुर म्हणजेच पावित्र्याचे ढोंग करून अपवित्रता पसरवण्याची वृत्ती, कपट करून स्वतःलाच पवित्र परमात्मा सिद्ध करण्याची वृत्ती, अर्थात सर्व अशुभांचे जनकत्व. महिषासुराची सत्ता मानवाला नकारायची असेल तर प्रथम त्याला ह्या महिषासुरमर्दिनीच्या सेनापतींना ओळखावे लागेल व त्यांना आपल्या जीवनात प्रवेश करण्यापासून धुडकावून लावावे लागेल आणि हे श्रद्धावानांना नीट करता यावे. म्हणूनच त्या 15 सेनापतींचे अर्थात महिषासुराच्या 15 सत्तास्थानांचे अर्थात अशुभाला बल व सहाय्य देणाऱ्या वृत्तींचे आणि आचरणांचे मी सखोल विवरण केले आहे. आदिमातेच्या या महिषासुरमर्दिनी स्वरूपाचे एकूण 5 अवतार आतापर्यंत प्रकट केले आहेत व 6वा अवतार आजच प्रकट झालेला आहे आणि पुढील 3 अवतार यथाकाल होणार आहेत. या प्रत्येक अवतारास महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, रक्तदंतिका, शताक्षी इत्यादी विशिष्ट नामे असली तरीही ह्या 9च्या 9 अवतारांमुळे मूळ नाव महिषासुरमर्दिनी हेच आहे व असेल. कारण महिषासुर म्हणजेच सर्व अशुभांचे जनकत्व आणि हिचा प्रत्येक अवतार अशुभ तत्वाच्या जनकाच्या नाशासाठीच झाला आहे. श्री परशुराम उवाच. हे श्री गुरु, आता या आदिमाता चंडिकेच्या महिषासुरमर्दिनी स्वरूपाच्या 3ऱ्या अवताराचे अर्थात महासरस्वतीचे आख्यान ऐकण्यास मी आतुर झालो आहे. श्री गुरु उवाच. तथास्तु. चंडिके, तुझे अनंत उपकार, वात्सल्य तुझी कृपा अपरंपार, तव चरणी लोटांगण वारंवार, अनिरुद्ध शरणागत सद्भावे. इति दत्त गुरु प्रेरिते श्री अनिरुद्ध सिंह विरचिते मातृवात्सल्य विंदानम श्री गुरुदत्तात्रेय परशुराम संवादे महिषासुरमर्दिनी खंडे दत्तात्रेय कृत संज्ञा स्पष्टीकरणम नाम 13 अध्यायः.